बोलू नका प्लीज. नंबर ऑफ स्टूडेंट्स in a row. Number of students in a row. Next, number of rows. Number of rows. Number of rows. ठीक आहे. ते पैसे घेतले का? नंबर ऑफ रोज. राजकुमार सर मला वेळ लागणार आहे. 40 6 10 24 24 10 12 20 8 30. बघा, नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ रो. नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ रो दिलेला आहे. एका रो मध्ये किती मुलं आहेत? 40. तर नंबर ऑफ रोज किती आहेत? 6. नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ रो किती? 10. रोज किती आहेत? 24. 24 10 12 20 8 30. आता हे सगळं टेबल बघून तुम्हाला काय वाटतं सांगा मला. ह्या सगळ्या टेबलला पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटायले? सांगा, टेबल पाहून काय वाटतंय? कमी जास्त संख्या वाटत आहेत. हा, मेसेज करा रे, बोलू नका. रेकॉर्डिंग मध्ये बोललेलं आहे ते. कमी जास्त संख्या वाटत आहेत. बर, आणखीन काय वाटत ना का? श्रावणी जाधव, सर्वज्ञ, काय वाटतं बेटा सगळे फिगर बघून? मला अपेक्षा आहे कोणीतरी काहीतरी करेक्ट सांगेल. एक गोष्ट कोणती तरी छान आहे त्याच्यामध्ये. थोडस ऑब्झर्वेशन करा. अर्धा मिनिट देतो ऑब्झर्वेशन करायला. रिलेशन्स दिसत नाहीत, प्रत्यक्षात होत रे. बर, दोघात काहीतरी कॉमन आहे. सांगा काय कॉमन असेल? कुणाला लक्ष देईन? अरे एवढे हुशार लेकर तुम्ही, तुम्हाला कसं कळलं? चला मी तुम्हाला सांगतो काय आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा बरं, किती येईल? 240. 40 आणि 6चं मल्टिप्लिकेशन केल्यास किती येतं? 240. 10 आणि 24चं केल्यास 240. 24 आणि 10चा गुणाकार केल्यास 240. याचा मल्टिप्लिकेशन 240. याचं मल्टिप्लिकेशन 240. प्रत्येकाचं मल्टिप्लिकेशन कसं आहे? कॉन्स्टंट आहे. लक्षात आलं का? प्रत्येक दोन्हीचं मल्टिप्लिकेशन कसं आहे? कॉन्स्टंट. मग मी काय लिहू शकतो बघा या ठिकाणी. वाक्य कसं लिहिणार मी? नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ रो. एका विद्यार्थ्यातली रो मधली संख्या गुणिले नंबर ऑफ रोज इंटू नंबर ऑफ रोज. नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ रो इंटू नंबर ऑफ रोज. दोन्हीचा गुणाकार किती यायलाय? 240. आता प्रत्येकाचा गुणाकार 240 यायला, प्रत्येकाचं मल्टिप्लिकेशन 240 यायले. ह्या मल्टिप्लिकेशनला म्हणायचं कॉन्स्टंट. काय म्हणायचं? कॉन्स्टंट. प्रत्येकाचं मल्टिप्लिकेशन कसं यायले? सेम. बदलायले का? नाही. जर बदलत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो? कॉन्स्टंट इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग लक्ष द्या मुलांनो, जर मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट येत असेल, काय कॉन्स्टंट येत असेल? मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट येत असेल
तर नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ रो आणि नंबर ऑफ रोज मध्ये कोणतं व्हेरिएशन असेल? इनव्हर्स व्हेरिएशन असेल. कोणतं व्हेरिएशन असेल मुलांनो? इनव्हर्स व्हेरिएशन. इनव्हर्स व्हेरिएशन. देअरफॉर number of students in a row is inversely proportional to number of rows. हे दोघं जण कसे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत कसं ओळखायचं? दोघांचं मल्टिप्लिकेशन, प्रत्येकाचं मल्टिप्लिकेशन कसं येत असतं? सेम. आता याला सिम्बॉलिकली कसं लिहायचं बघा. सिम्बॉलिकली हाऊ टू राईट द सिम्बॉलिकली याला कसं लिहायचं असतं बघा. सिम्बॉलिकली याला आपण असं लिहू शकतो, या नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ रोला आपण एक्स म्हणूया आणि ह्याला वाय म्हणूया. सिम्बॉलिकली एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल विथ वाय. कसं लिहिलं बघा मी. एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल वाय. एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल ऑफ वाय. लक्षात आलं का? सांगा. माने बेटा थोड्या वेळाने व्यवस्थित होईल. ब्लर जरी झालं तरी ठीक आहे. ओके, सर्वज्ञ लक्ष झालं. बोरसुरीकर आणि माने दररोज क्लासला हजर राहत जाय. घरून फोन यायला तू हजर नसतो म्हणून. पृथ्वीराज काही अडचण नाही बेटा. अशी उदाहरणं भरपूर आहेत. आपलं रिपीट होईल, काही अडचण नाही. नाही लिहायची काही गरज नाही. याला फक्त माहित असू द्या. फक्त एक उदाहरण तुम्हाला समजून सांगितलं मी. नंतर तुम्ही युट्यूबवर जाऊन पुन्हा डिटेल लिहू शकता, काही अडचण नाही. सर बेटा बोलू नका, मेसेज करा. आणि सूरज माने तू तुझ्या मम्मीला घेऊन उद्या क्लासवर यायचं, भेटायचंय. आणि विद्यार्थ्यांनो क्लासला अब्सेंट राहत जाऊ नका. चला काही उदाहरणं घेतल्यावर तुमच्या थोडस लक्षात येईल. Practice set 7.2. Practice set 7.2. एक उदाहरण घेतोय. 2 नंबरचं घेतोय अगोदर, 1 नंबरचं नंतर घेतो. फाइंड the constant of variation and write equation of variation. For every example. सर्वज्ञ बुक खरेदी केलंस का बेटा? सर्वज्ञ आर यू परचेज द बुक? एव्हरी एक्झाम्पल गिव्हन बिलो. बुक परचेस करून घ्या. ओके बेटा, ठीक आहे.
तर याच्यामध्ये आपल्याला पहिलं उदाहरण काय आहे, P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल विथ Q आणि माहिती दिलेली आहे P इज इक्वल टू 15 आणि Q इज इक्वल टू 4. आता या उदाहरणाला मी आरामशीर सोडवतो बघा, कसं सोडवायचं लक्ष द्या. P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल विथ Q. P बरोबर 15 आणि Q बरोबर किती 4 हे दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, तर मला काय काय काढायचंय, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. काय काढायचंय, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. तर काय काय येईल बघा, हे जे आहे हे जशाला तसं लिहायचं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल विथ Q. ह्याचं असं व्हायचं, P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल विथ Q. इनव्हर्सली म्हणलं तर 1/Q लिहायचं. हे सिम्बॉल कट करायचं, त्याच्या ऐवजी इक्वल टू आणि K द्यायचं, 1/Q. तर केला म्हणायचं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. केला काय म्हणायचं, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता मुलांना थोडंसं सोपं जावं म्हणून मी काय करतो, Q इकडे घेतो, P गुणिले Q बरोबर K. P गुणिले Q बरोबर K. आता P ची व्हॅल्यू किती आहे मुलांनो, 15. पुट P बरोबर 15 आणि Q बरोबर किती 4. P बरोबर 15 आणि Q बरोबर 4. P इज इक्वल टू 15 आणि Q इज इक्वल टू 4. तर हे K जशाला तसं. P ची व्हॅल्यू किती आहे 15 इंटू Q ची व्हॅल्यू किती आहे 4. 15 चौक किती 60. K ची व्हॅल्यू किती आली 60. सुदर्शन लक्ष द्यायले का, ज्ञानेश्वर पवार बोलू नकोस. सर मी न्यू स्टुडंट आहे सर, मला कळत नाही तुम्ही सीबीएसई शिकवताय बोर्ड. K इज इक्वल टू किती आलं 60. K म्हणजे काय असतं, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. K ला काय म्हणायचं, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन बरोबर आहे. तर कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन किती आलेलं आहे 60. आता हे उदाहरण मी पुन्हा एकदा पहिल्यापासून सांगतो, लक्ष द्या सर्वजण. आता बोर्डवरचं सगळं मी मोडतो. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. P is inversely proportional with Q. P ची व्हॅल्यू आहे 15, Q ची आहे 4. बघा याला कसं सोडवायचं, मी थोडंसं तुम्हाला आता ऍडव्हान्स पणे सांगतो. P is inversely proportional with Q. हे गिवन आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणलं की ह्याचं मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट असतं. मल्टिप्लिकेशन काय असतं, कॉन्स्टंट. मग थोडंसं पहिल्यापेक्षा वेगळं सांगतो.
या दोघांचा गुणाकार करायचा इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल तर P इंटू क्यू इज इक्वल टू के लिहायचं. काय लिहायचं? के. के इज कॉल्ड, एक मिनिट मी आवाज क्लिअर करतोय. नाही, चला आवाज क्लिअर येतोय का? आवाज क्लिअर येतोय का? ओके ओके सर्वज्ञ, ओके प्रतीक्षा. बघा इकडं, हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल जर असेल तर मल्टिप्लिकेशन जे असतं ते कॉन्स्टंट असतं. मल्टिप्लिकेशन काय असतं? कॉन्स्टंट असतं. व्हेरी गुड. मल्टिप्लिकेशन आणि केला काय म्हणायचं? के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. के काय आहे? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता व्हॅल्यूज ठेवून देऊ द्या दिलेल्या. पुट P is equal to 15, Q is equal to 4. Therefore P च्या ठिकाणी 15 ठेवूया, Q च्या ठिकाणी 4K. तर K is equal to किती आलं? 60. आणि आपल्याला काय विचारलं होतं त्यांनी? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काढा. आणि केलाच म्हणत असतात कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. के कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन that is equal to 60. पुन्हा इक्वेशन ऑफ व्हेरिएशन विचारलं होतं आपल्याला. आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन कसं काढायचं लक्ष द्या मुलांनो. ही जी के ची व्हॅल्यू 60 आहे ती इथं ठेवायची. पी जशाला तसं इंटू क्यू जशाला तसं. के च्या ठिकाणी किती लिहायचे? 60. ह्याला म्हणायचं दिस इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. याला काय म्हणायचं? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. सर्वांना कळालं का हे व्यवस्थित सांगा, मी दुसरा प्रॉब्लेम देणार आहे तुम्हाला करण्यासाठी. ओके सर्वज्ञ. नेक्स्ट, एकालाच कळालं का रे? बाकीच्याला कळालं नाही का? ओके पृथ्वीराज, प्रतीक्षा, बाकीचे क्लासमध्ये आहेत का नाही? ओके समर्पण, क्लासमध्ये आहात तर मेसेज करा. माने क्लासमध्ये आहेस का तू? सुदर्शन आहे. माने क्लासमध्ये आहेस का रे? बर, मानेच्या घरीच जावं लागतं. जाऊ द्या, कोरोना असला तरी घरी जातो तिच्या उद्या आणि बघू काऊन हे झालं रेग्युलर. चला सेकंड प्रॉब्लेम तुम्ही सोडवा, बघूया कुणाकुणाला सोडवता येतं. Z is inversely proportional with W. Z is inversely proportional with W. Z बरोबर 2.5 आणि W बरोबर आहे 24. W बरोबर किती आहे? 24. चला ह्याला सॉल्व करा. काय बेटा? काय प्रवीण, काय झालं? रेंज प्रॉब्लेम आहे बरोबर. ओके, युट्यूब वर रात्री क्लास बघत जा. युट्यूब वर टाकलेला असतो व्हिडिओ. बोलू नकोस, मेसेज कर मला. 7:30 ला फोन कर मला.
K is equal to 60. Very good, Ritesh. चला, एकानं सांगितलं आन्सर, बाकीचे सुद्धा सांगा. व्हेरी गुड. बेटा थोडं आणखीन मला के ची व्हॅल्यू तुम्ही सांगितली. ए टू झेड हे काय आहे बेटा? अरे कोण लेफ्ट झालं इतक्या लवकर? ओके, चला मी सांगतो तुम्हाला कसं काय सोडवायचं. लक्ष द्या. व्हेरी गुड. बघा, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल नाही. झेड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल विथ डब्ल्यू. जर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल तर मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट असतं. दोघांचं मल्टिप्लिकेशन लिहायचं. झेड इंटू डब्ल्यू बरोबर के. केला काय म्हणतात? के इज constant of variation. K is constant of variation. Put Z is equal to 2.5 and W is equal to 24. हे 2.5 ठेवून देऊ, हे 24 K. मग K ची व्हॅल्यू काय येईल बघा? सर आवाज येईना. आवाज येईना सर. वेट मुलांना, आता आवाज येईल. मेसेज करा रे, बोलत जाऊ नका पोरो. ओके, आवाज यायलाय ना आता? आणि बोलू नका, कारण बोलल्यानं रेकॉर्डिंग मध्ये डिस्टर्ब होतो मुलांना. तर के इज इक्वल टू किती आलं? 60.0 म्हणजे 60 झालं. ह्याला म्हणायचं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन 60. आता ही जी 60 ची व्हॅल्यू इथं ठेवायची. झेड इंटू डब्ल्यू बरोबर 60. ह्याला म्हणायचं दिस इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. दिस इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके स्टुडंट, लक्षात आलं का तुमच्या मी काय सांगितलं ते? सर्वांच्या लक्षात आलं का? मी आणखीन एक क्वेश्चन देणार आहे. यस, ओके सर्वज्ञ. बाकीचे क्लासमध्ये आहेत का नाही? ओके प्रतीक्षा, पृथ्वीराज, रितेश, यस बेटा, ठीक आहे. चला एक क्वेश्चन देतो तुम्हाला मी.
चला मी सांगणार आहे हे तुम्हाला. S is directly proportional or inversely proportional with t square. S बरोबर 4 आहे आणि t बरोबर 5 आहे. ठीक आहे. काय काय करता येईल लक्ष द्या. S is inversely proportional with t square. ठीक आहे. आता हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणलं की दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. S इंटू टी स्क्वेअर इज इक्वल टू के. केला म्हणायचं के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. देयरफॉर के इज इक्वल टू व्हॅल्यू ठेवू. S ची व्हॅल्यू किती आहे 4. टी वर्ग टी ची व्हॅल्यू किती आहे 5. हा स्क्वेअर कशाला तसं. के बरोबर 4 गुणिले 25 बरोबर किती आलं 100. मग काय म्हणायचं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन किती आहे 100. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन किती आहे 100. ओके. आता याच्यानंतर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन के च्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवून द्यायची. S इंटू टी स्क्वेअर इज इक्वल टू 100. के च्या ठिकाणी 100 ठेवलं. याला म्हणायचं दिस इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. दिस इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके स्टुडंट, लक्षात आलं का तुमच्या आज मी काय शिकवलं तुम्हाला. ओके बेटा ठीक आहे. तर तुम्हाला उद्या काय करायचं ते तुम्हाला सांगतो मी.